आज आपण या व्हिडिओमध्ये नायलॉन साबुदाणा वर्षभर टिकण्यासाठी तो कसा बनवायचा ते बघणार आहोत। खूप सोप्या पद्धतीने आज मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल खूप छान पांढरा शुभ्र हा साबुदाणा चिवडा बनवून तयार झालेला आहे। त्याचबरोबर छान कडक कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे। हा चिवडा आपण तयार केल्यानंतर अजिबात दातांना कुठेही साबुदाणा चिटकला जात नाही, छान खुसखुशीत होतो। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी एक पाटी भरून आपण साबुदाणा घेतलेला आहे। साबुदाणा रात्रभर मी भिजवून घेतलेला आहे। साबुदाणा भिजवताना एकदम जास्त प्रमाणात देखील भिजवून घ्यायचा नाही किंवा एकदम कोरडा देखील भिजवून घ्यायचा नाही। साबुदाणा चांगला आपण भिजवून घेतल्यानंतर आपल्याला या पद्धतीची प्लेट घ्यायची आहे। त्याला अजिबात तेल तूप काहीही लावायचं नाही। त्यावरती आपल्याला हा साबुदाणा पसरवून घ्यायचा आहे। साबुदाणा अशा पद्धतीने भिजवायचा आहे की त्याचे एकदम सुटे सुटे दाणे तयार होतील, अजिबात तो चिकट होणार नाही। या पद्धतीने हा साबुदाणा चांगला आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। इथे मी जी 3 in 1 कढाई आहे त्यामध्ये हा साबुदाणा शिजवून घेणार आहे। तुम्ही एखादी मोठी चाळणी घेऊ शकता, पातेल्यामध्ये पाणी घेऊन वरती चाळणी ठेवून चाळणीवरती हा साबुदाणा पसरवून घेऊ शकता। इथे मी ढोकळा बनवण्याची एक चाळणी घेतलेली आहे व एक अळूवड्या बनवण्याची चाळणी घेतलेली आहे। दोन्हींनाही मी अजिबात तूप किंवा तेल लावून घेतलेलं नाही। दोन्हींवरती या पद्धतीने एकदम मोकळा सुटसुटीत हा साबुदाणा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे। संपूर्ण एक पाटी साबुदाणा दोन्ही प्लेटमध्ये आपण चांगला पसरवून घेतलेला आहे। आपण कढईमध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं होतं। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये ह्या दोन्ही प्लेट आपल्याला ठेवून घ्यायच्या आहेत व 10 मिनिटं हा साबुदाणा आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायचा आहे। हा नायलॉन साबुदाणा चांगला फुलण्यासाठी किंवा छान खुसखुशीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे आपण हा साबुदाणा वाफेवर शिजवणार आहोत, तर आपण जे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे ते पाणी चांगलं खळखळून उकळलं गेलं पाहिजे। तेव्हाच आपल्याला चाळणी किंवा अशा या पद्धतीच्या डिशेस ठेवून घ्यायच्या आहे व त्यानंतर झाकण लावून घ्यायचं आहे। हे पाणी हलकंसं कोमट असेल व त्यामध्ये आपण ह्या प्लेटी किंवा चाळणी ठेवून घेतली तर तो साबुदाणा म्हणावा तितका फुलला जात नाही किंवा छान खुसखुशीत होत नाही। खाताना तो दातांना चिटकला जातो। त्यामुळे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यानंतर आपल्याला साबुदाणा चांगला वाफवून घ्यायचा आहे। साधारण 10 मिनिटं आपण साबुदाणा चांगला वाफवून घेऊया। मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं झालेली आहेत। झाकण काढून पाहूया। साबुदाणा चांगला वाफवला गेलेला आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये साबुदाणा अगदी परफेक्ट वाफवला जातो। साबुदाणा परफेक्ट वाफवला गेलेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट झाला की समजून घ्यायचं साबुदाणा आपला परफेक्ट वाफवला गेलेला आहे। साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट झाला की तरच आपण जो साबुदाण्याचा चिवडा तयार करणार आहोत तो चांगला फुलला जातो, नाहीतर साबुदाणा अजिबात फुलला जात नाही। दोन्ही चाळणी आता आपण बाहेर काढून घेऊया। एका दुसऱ्या कढईमध्ये मी थंड पाणी घेतलेलं आहे। इथं आपल्याला थंड पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। साधारण अर्धा ते 1 चमचा भरून मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण ज्या चाळणीमधला जो साबुदाणा आहे तो पूर्णपणे या पद्धतीने या थंड पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। साबुदाणा थंड पाण्यामध्ये टाकून घेतल्यामुळे त्याची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती लगेचच थांबते व साबुदाण्याचे दाणे अजिबात चिकट होत नाहीत, एकमेकांना चिटकले जात नाही। इथे आपण थंड पाण्याचा वापर केल्यामुळे हा नायलॉन साबुदाणा तयार करण्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घेण्याची गरज नाही। थंड पाण्यामध्ये टाकल्यानंतर प्रत्येक साबुदाण्याचे दाणे सेपरेट होतात। संपूर्ण साबुदाणा पाण्यामध्ये टाकून झाल्यानंतर हलक्या हाताने या पद्धतीने आपल्याला त्याचे संपूर्ण दाणे वेगळे करून घ्यायचे आहेत। अगदी सहजपणे साबुदाण्याचे प्रत्येक दाणा सेपरेट वेगवेगळे होतात। आता आपण हे संपूर्ण साबुदाण्याचे दाणे एका चाळणीमध्ये पलटी करून घेणार आहोत। एक मोकळं पातेलं घेतलेलं आहे। त्यावरती पूर्णाची चाळणी किंवा तुम्ही कुठलीही दुसरी चाळणी ठेवून घेऊ शकता। त्यामध्ये हे संपूर्ण पाणी काढून आपल्याला साबुदाणा पलटी करून घ्यायचा आहे। साबुदाणा आपण पाण्यामध्ये टाकून घेतल्यामुळे तो थोडासा ओलसर झालेला आहे। साधारण मिनिटभर आपल्याला हा चाळणीमध्ये असंच पसरवून घ्यायचा आहे व त्यानंतर आपल्याला लगेचच सुकवून घ्यायचा आहे किंवा सुकण्यासाठी ठेवायचा आहे। साबुदाण्यामधील पाणी थोडंसं निथळलं गेलं की आपण 2 ताटं घेतलेली आहेत। ताटाला अजिबात आपण तूप किंवा तेल लावून घेतलेलं नाही, तुम्ही बघू शकाल। यामध्ये हा साबुदाणा आपल्याला चांगला सुटा या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। ही ताटं डायरेक्ट तुम्ही उन्हामध्ये नेऊन ठेवू शकता व उन्हामध्ये चांगली कडक 2 दिवस सुकवून घेऊ शकता। ही पद्धत खूपच सोपी आहे। अगदी घरामध्ये उन्हामध्ये न जाता सोप्या पद्धतीने ही ताटं आपण तयार करून उन्हामध्ये नेऊन ठेवू शकतो किंवा या पद्धतीने आपण एखाद्या पॉलिथिन शीटवरती हा
साबुदाणा असा पसरवून उन्हामध्ये कडक वाळवून घेऊ शकतो. तुम्ही यापैकी कुठलीही पद्धत वापरू शकता. 2 दिवस साबुदाणा आपल्याला कडकडीत उन्हामध्ये चांगला सुकवून घ्यायचा आहे. 2 दिवस कडक उन्हामध्ये साबुदाणा चांगला आपण सुकवून घेतलेला आहे. चांगला तो वाळला गेलेला आहे. साबुदाणा अगदी कडक कुरकुरीत आपल्याला सुकवून घ्यायचा आहे. त्यामुळे तो वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत चांगला टिकला जातो व आपण तेलामध्ये तळण्यासाठी टाकल्यानंतर लगेचच तो जास्त प्रमाणात फुलून वरती येतो. आता आपण लगेचच साबुदाणा तळून पाहूया. साबुदाणा तळण्यासाठी कढईमध्ये आधीच मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं. तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व या पद्धतीने साबुदाणा आपल्याला सोडून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकाल अगदी छान पांढरा शुभ्र व भरपूर प्रमाणात साबुदाणा फुलून वरती आलेला आहे. ही पद्धत वापरून जर आपण साबुदाणा बनवला तर अगदी छान खुसखुशीत खमंग हा साबुदाणा तयार होतो. त्याचबरोबर वर्ष ते 1.5 वर्षापर्यंत चांगला तो टिकला जातो. आता आपण आणखी साबुदाणा तळून घेऊया व साबुदाण्याचा चिवडा देखील लगेचच तयार करून घेऊ. आपण हा नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी सोड्याचाही वापर केलेला नाही. अगदी सोप्या पद्धतीने फक्त आपण खिचडी बनवण्याचा साबुदाणा वापरून त्यापासून हा नायलॉन साबुदाणा तयार करून घेतलेला आहे. रंग देखील तुम्ही बघू शकाल अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा देखील छान पांढरा शुभ्र रंग आलेला आहे. आता आपण साबुदाण्याचा चिवडा बनवण्यासाठीचं साहित्य तळून घेऊया. यामध्ये आपण थोडासा बटाट्याचा किस तळून घेतलेला आहे. हा किस बनवण्याची रेसिपी मी आधीच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हवी असल्यास नक्की जाऊन चेक करा. त्याचबरोबर आपण 1 वाटी भरून शेंगदाणे तळून घेतलेले आहे. तुम्ही इथे ड्रायफ्रूट देखील वापरू शकता. बदाम किंवा काजूचे काप हलकेसे तळून घेऊ शकता. त्याचबरोबर 2-3 हिरव्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया व 1 ते 1.5 चमचा पिठी साखर टाकून घेऊ. पिठी साखर टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण थोडीशी पिठी साखर टाकून घेतल्यामुळे या चिवड्याला खूप छान चव येते. अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा घरगुती चिवडा तयार होतो. चिवडा चांगला मिक्स करून घेऊया. खूप मस्त सोप्या पद्धतीने अगदी 2च मिनिटांमध्ये नायलॉन साबुदाणा चिवडा तयार झालेला आहे. जेव्हा कधी उपवास असेल अशा वेळी हा साबुदाणा चिवडा बनवून तुम्ही खाऊ शकता. तुम्ही सुद्धा ह्या सोप्या पद्धतीने घरगुती नायलॉन साबुदाणा नक्की तयार करून ठेवा. जेव्हा कधी उपवास असेल अगदी 2च मिनिटांमध्ये साबुदाणा चिवडा बनवून खाऊ शकता. रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. धन्यवाद.